लोकांनी तुला काय बोललं यापेक्षा काय दुखावतं माहिती आहे? तू रोज स्वतःला काय बोलतेस ते. कारण दुसऱ्याने नाही, आपण स्वतःला बोललेले शब्दच आपल्याला आतून जास्त तोडतात. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. ही आहे आपली हिलिंग जर्नी, ज्यात आपण आपल्या मनाला हळूवार प्रेमाने आणि स्वतःशी मैत्री करून समजून घेतो. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण हा प्रवास तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅटिट्यूडबद्दल बोललो, जे आहे त्यासाठी थँकफुल राहायला शिकलो. जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर जरूर पहा. कारण ही 21 दिवसाची हिलिंग जर्नी एकमेकांशी जोडलेली आहे. आज आपण स्वतःशी मैत्री करायला शिकणार आहोत. कारण हिलिंग तेव्हाच सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतःशी सौम्य किंवा प्रेमाने बोलता. चला तर मग सुरुवात करूया या सकारात्मक प्रवासाला. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? चूक झाली की आपण स्वतःलाच म्हणतो, मी किती युजलेस आहे, माझ्याकडून काहीच होत नाही, मी नेहमीच खराब काम करते. इमॅजिन करा, हेच शब्द जर कोणी दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल वापरले असते तर तुम्ही किती हर्ट झाला असता. पण आपण स्वतःला किती सहजपणे रोज हे असंच बोलत असतो आणि मग हळूहळू आपलं मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं. सायकोलॉजी सांगते, आपला इनर व्हॉइस आपल्या कॉन्फिडन्स, इमोशन्स, डिसिजनवर डिरेक्ट इफेक्ट करते. म्हणूनच आजपासून एक छोटा बदल करा. मी काहीच करू शकत नाही. बदल करा, मी अजून शिकत आहे. मी खूप वीक आहे. बदल करा, मी हिलिंग प्रोसेसमध्ये आहे. मी फेल आहे. नाही, बदल करा, मी प्रयत्न करत आहे. तुम्हाला परफेक्ट बनायचं नाही, तुम्हाला स्वतःला स्वतःचा शत्रू मानणं बंद करायचं आहे. कारण सेल्फ लव्ह म्हणजे फक्त कोट्स नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःशी सौम्य बोलणं असतं. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकदा आरशात बघा आणि मनात किंवा मोठ्याने स्वतःलाच सांगा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. कदाचित तुमच्या मनाला हेच ऐकायचं असेल खूप दिवसापासून. हा व्हिडिओ जर मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूया मनाशी संवाद सिरीजच्या लास्ट एपिसोडमध्ये, म्हणजेच डे 21मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.